हाय सावनी. सो आज माझी खूप चांगली जुनी मैत्रीण आता ती क्लायंट म्हणून आली आहे. सो लेट्स लिसन टू अवर एक्सपिरियन्स ऑफ अवर सलून. सो सावनी, तुझ्याबद्दल थोडी माहिती सांग. ओके, नमस्कार. माझं नाव सावनी रानडे आणि मी अमेरिकेला असते, पण माझं शिक्षण आणि हे सगळं पुण्यात झालं. सो माझी कल्याणी ही खूप जुनी मैत्रीण आहे. जेव्हा तिने सुरुवात केली तिच्या सलूनला तेव्हा मी एकदा गेले होते. मग त्याच्यानंतर काही कारणांनी काय आमचं तसं जमलं नाही, पण मी फेसबुकवर तिला फॉलो करत होते जेव्हापासून फेसबुक सुरू झालं आहे. आणि तिच्या सगळे मेकअप म्हणू नका, जे जे ती काय करते, वेडिंग मेकअप, ट्रीटमेंट्स, हेअर ट्रीटमेंट सगळं मी बघत होते. सो ह्या ट्रिपमध्ये मी मागच्या वेळेला तिने एका कॉर्पोरेट वुमनचं सिस्टीन प्रोटीन ट्रीटमेंट केली होती, जी बघून मला थोडंसं असं वाटलं की माझे कारण खूप कर्ली हेअर्स आहेत, खूपच कुरळे, आणि ते मला मॅनेज करायला अतिशय त्रास होत होता. तर मी तिला मेसेज पाठवला की असं मी बघितलं फेसबुकवर, तर काय करावं, तुझी इच्छा, तुला काय वाटतं की माझ्या केसांना ते सूट होईल नाही होईल, कारण मला स्ट्रेट लुक नको होता, मला नॅचरल लुक थोडासा हवा होता. तर ती म्हणली तू कर प्रोटीन ट्रीटमेंट, त्यांनी केसही छान होतात आणि तुझे कर्ली आहेत तर थोडे इझी होतील तुला मॅनेज करायला. सो मी आल्यानंतर पहिली तिची अपॉइंटमेंट घेतली. तिने कन्सल्ट छान केलं की कुठले प्रॉडक्ट्स वापरते. ती पूर्णपणे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स वापरते, प्रॉडक्टचं नॉलेज देते की आपण कुठले प्रॉडक्ट्स कशासाठी वापरणार आहोत, किती वापरणार आहोत, किंवा कॉस्टिंग काय आहे, ह्याचं सगळं नॉलेज घेतल्यानंतर मग तिने मला ट्रीटमेंट समजावली. आणि ती कशा स्टेप्समध्ये असणार आहे तेही समजावलं. किती तास लागणार आहेत, किती वेळ लागणार आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया येते की तुम्हाला किती वेळ बसायचं आहे. आणि अशा तऱ्हेने माझी आता प्रोटीन ट्रीटमेंट झाली. त्याच्यानंतर मी नेक्स्ट टाईम माझ्या आईला घेऊन आले. ती आता 80 वर्षाची आहे, तर मला तिला फेशियल आणि हे थोडंसं करावंसं वाटत होतं. मग तिलाही फेशियल, हेअर कलर, थोडा मसाज, तर तिलाही खूप छान अनुभव आला. आणि आता आज मी माझी शेवटची रूट टचअप आपण माझाही रूट टचअप आणि कलर तर झालाच, तो तर मला आवडलाच. म्हणजे कलर आपण करतो, पण ह्याच्यात तिने ऑर्गॅनिक कलर्स वापरले. त्याच्यानंतर आता माझं वय 50 आहे. सो तिचं म्हणणं होतं थोडा नॅचरल लुक यायला पाहिजे, फार काळं कुळकुळीत केस नाही दिसले पाहिजे. त्याप्रमाणे तिने योग्य कलर कॉम्बिनेशन्स चूज करून मला हेअर कलर तिने केला पूर्ण ग्लोबल. आणि त्याच्यानंतर आता मी हायलाईट्स केले आज. तर हायलाईटसाठी तिने मला व्यवस्थित हेअर वॉश, जो सिस्टीन प्रोटीनसाठी जो पर्टिक्युलर शॅम्पू आणि कंडिशनर वापरायचा असतो तो वापरून तिने तिची एक स्टाफ पण आहे आरती, ती आणि ही दोघींनी मिळून मला अतिशय छान ट्रीटमेंट दिली आणि माझी सुट्टी छान झाली. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला. आणि आता म्हणजे आयुष्यात मी कधीही हे केलं नव्हतं, हायलाईट्स नाही केले आणि प्रोटीन ट्रीटमेंट नव्हतीच. घरी कलर लावायचे? हा, मी घरी कलर लावायचे आणि ते सुद्धा टचअप थोडासा. आता थोडे पांढरे व्हायला लागलेत केस, ग्रे हेअर, त्यामुळे थोडा जास्त वेळा कलर करायला लागतो. पण आता त्यामुळे मला थोडं नॉलेजही आलंय की आता काय करायला पाहिजे. थोडंसं 45 नंतर तुम्ही केसांना ट्रीट कसं केलं पाहिजे, किती वेळानी काय रूट टचअप करा किंवा जे काय. सो तिने व्यवस्थित नॉलेज दिलं. तिच्याकडचे मी शॅम्पू कंडिशनर घेऊन चालली आहे आणि मला अतिशय छान एक्सपिरियन्स झाला. आणि आईलाही मला आवडलं. हो, आज मी 3rd टाइम भेटते. 3रा दिवस. हो, 2 दिवस कलरला. हो, आणि आज पुन्हा. आणि हायलाईटसाठी सुद्धा तिने मला म्हणजे नॅचरल लुक जो येतो ना तो दिला. सो मला भयंकर आवडलं. आणि आता तर मी आय एम इन 7th हेवन. माझे केस इतके छान. कर्ली आणि फ्रिझी हेअर टू हे ट्रान्झिशन जरा वेगळं आहे. ॲज वी सेड, यू विल रिगेन द कर्ल बिकॉज इट इज सिस्टीन. कुठली ॲक्वा किंवा अशी ट्रीटमेंट नाही की ज्याच्यात ते स्ट्रेट राहतील. करेक्ट. विच वॉज ओके फॉर यू. थोडे पुढे घे बरं, कसे वाटतात. आणि मला तो आर्टिफिशियल स्ट्रेट लुक नको होता, जो ह्यानी येत नाही. त्यामुळे आणि इतकं छान मॅनेज होत आहेत. बाकी तुला ओव्हरऑल सलॉनचं ॲटमॉस्फिअर, क्लिनलीनेस, सगळ्या मुली इतक्या छान आहेत गप्पा मारायला. क्लीनलीनेस तर विचारू नको, कारण मी अमेरिकेत आहे त्यामुळे मला माहिती आहे तिथे तर क्लीन असतंच, विच इज अंडरस्टूड. पण इथेही म्हणजे मला सांगण्याचा हेतू असा आहे की पॉम्प अँड शो नाही आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल खूप मोठं छान पॉश
सलून पण नाही, पण तिचे क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट्स छान आहेत, Correct. जे की महत्वाचं आहे. येस. म्हणजे Simplicity ट्रीटमेंट आहे. हा सिम्प्लिसिटी ते मला जास्त आवडलं. कारण पॉम्प अँड शो सगळे करतात, पण तुम्ही प्रॉडक्ट्स काय वापरता आणि ट्रीटमेंट कशी देता, क्लीनलीनेस किती आहे, हे जास्त महत्वाचं कारण या असतं. प्रीमियम सर्व्हिसेस, इट्स व्हेरी हाय एंड हो. सर्व्हिस. सिस्टीन इज नॉट लाईक 3000 Correct. 4000. करेक्ट. So आणि त्यामुळे प्रॉडक्ट हॅज टू बी गुड. तुमच्या स्किनला लागणारे ते लॉंग रन मध्ये आहे, म्हणजे 8 Correct. महिने वगैरे. त्यामुळे इट शुड नॉट हॅव सम साईड इफेक्ट्स ऑन युअर बॉडी किंवा काय. आता तू त्या दिवशी पण बसली होतीस, तेव्हा तुला सिस्टीन करताना चोकअप झाली, डोळ्यातनं पाणी आलं, असं काही झालं? नाही, तसं मला काही झालं नाही. आणि जी करणारी होती तिने मला ऑलरेडी आधी थोडंसं सांगितलं की एखाद वेळेस आलं तर पाणी येईल डोळ्यातनं, तर तुम्ही मास्क घाला. सो ह्या काही गोष्टी ज्या असतातच, पण त्या सांगणं गरजेचं असतं. Correct. आणि म्हणजे इवन ड्राय करताना, केस ब्लो ड्राय करताना, Yes. किंवा मला ना आधी काही जणांकडनं असा एक्सपिरियन्स आला की ओढले जातात केस, की सांगायला लागतं की ओ प्लीज हळू करा, कारण नाजूक असतात केस आणि त्याच्यातच तुटतात ते केस खूप. Correct. तर तो मला अनुभव अजिबात, म्हणजे मला सांगायला लागला, अगं हे अजिबात ओढले जात नाहीये. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या खूप महत्वाच्या असतात, Correct. ज्या की मला इथे कल्याणीकडे जाणवल्या. त्यामुळे कल्याणी, तुझं खूप छान झालंय. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि अशीच यश मिळवत राहा पुढे. आता तुझ्या नेक्स्ट ट्रिपला भेटू आपण. येस, नक्की. थँक्यू.